नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी जे वगळलेले जिल्हे होते त्यासाठी 663 कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे। आता त्यासाठी कोणते जिल्हे आहे की ते वगळलेले होते आणि कोणत्या जिल्ह्यांना हे नुकसान भरपाई मिळणार ते सविस्तर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला बोलूया व्हिडिओकडे। खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होऊनही शासकीय मदतीपासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यांची अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या जिल्ह्यांचा समावेश नुकसान भरपाईसाठी करण्यात आला नव्हता अशा वगळलेल्या जिल्ह्यांसाठी अखेर मदत मंजूर करण्यात आलेली आहे। राज्य शासनाने 8 डिसेंबर 2025 रोजी या संदर्भात 3 महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित केले असून या माध्यमातून एकूण 663 कोटी रुपयांचा आसपासची रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा आधार मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता जिल्हानिहाय मंजूर झालेला निधी हा कसा वाटप होणार ते बघूया। या मंजूर निधीमध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे। ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी 88 कोटी 34 लाख रुपयांची मदत समाविष्ट आहे। याचा थेट फायदा 1,36,650 शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार आहे। त्यानंतर जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 90 कोटी 86 लाख रुपयांची भरपाई सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे। यात प्रामुख्याने जालना, परभणी, बीड, जळगाव, अहिल्यानगर आणि पुणे विभागातील सोलापूर, पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे। आता विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील जमीन खरडून गेल्याने 20,000हून अधिक शेतकऱ्यांसाठी 57 कोटीहून अधिक रकमेची भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता 3 हेक्टरची नुकसानीची भरपाईची तरतूद कशी असणार ते बघूया। शेतकरी मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2025 दरम्यान झालेल्या नुकसानीसाठी सरकारने 482 कोटी 10 लाख रुपयांचा सर्वात मोठा निधीचा मंजूर केलेला आहे, जो 3 हेक्टरच्या नुकसानीसाठी आहे। यात नागपूर, अमरावती, पुणे आणि कोकण त्यानंतर विभागातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे। कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांना भात पिकाच्या नुकसानीसाठी 1,64,000हून अधिक शेतकऱ्यांसाठी 48 कोटी 79 लाख रुपयांची मदत सुद्धा जाहीर झालेली आहे। त्याचप्रमाणे नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या 5 जिल्ह्यातील सुमारे 3.5 लाख शेतकऱ्यांसाठी 204 कोटी 10 लाख रुपयांची भरीव मदत सुद्धा जाहीर झाली। आता एकंदरीत जर बघितलं शेतकरी मित्रांनो, तर या तिन्ही शासन निर्णयाच्या माध्यमातून अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान भरून काढण्यास राज्य सरकार सज्ज आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा तात्काळ दिलासा देणारी अपडेट आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे जे वगळलेले जिल्हे होते आता त्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे आणि येत्या 8 ते 10 दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।